इयत्ता 9वी विषय गणित भाग 1 धडा 2 वास्तव संख्या प्रस्तावना मुलांनो, मागील इयत्तेमध्ये आपण संख्यांच्या विविध प्रकाराविषयी माहिती बघितली आहे. त्यात नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय व अपरिमेय संख्या याविषयी माहिती जाणून घेतली आहे. आज आपण एका नवीन संख्या प्रकाराविषयी माहिती जाणून घेणार आहोत. ती म्हणजे वास्तव संख्या. मुलांनो, वास्तव संख्याचा ओघळता अभ्यास आपण मागील इयत्तेमध्ये पाहिला आहे. त्याविषयी सविस्तर माहिती आपण या प्रकरणात घेणार आहोत. वास्तव संख्येची नेमकी व्याख्या काय आहे ते आता आपण पाहणार आहोत. व्याख्या: परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या दोन्हींचा मिळून संख्या समूह तयार होतो. त्या संख्या समूहाला वास्तव संख्या संच असे म्हणतात. वास्तव संख्या आर या अक्षराने दाखवतात. आर म्हणजेच परिमेय अधिक अपरिमेय संख्या होत. मुलांनो, लक्षात ठेवा की प्रत्येक परिमेय व अपरिमेय संख्या ही वास्तव संख्या असते. खाली एक सारणी दिली आहे, त्यावरून आपल्या हे लक्षात येईल. परिमेय संख्यांमधील क्रमसंबंध. आता आपण परिमेय संख्यांमधील क्रमसंबंध व परिमेय संख्यांचा अभ्यास करूया. P/Q आणि R/S या परिमेय संख्या असून यातील Q व S शून्यापेक्षा मोठे आहेत. जर P गुणिले S हा Q गुणिले R समान आहे, तर P/Q हा R/S समान आहे. जर P गुणिले S हा Q गुणिले R पेक्षा मोठा आहे, तर P/Q हा R/S पेक्षा मोठा आहे. जर P गुणिले S हा Q गुणिले R पेक्षा लहान आहे, तर P/Q हा R/S पेक्षा लहान आहे. परिमेय संख्यांचे गुणधर्म. मुलांनो, खालील तक्त्यात जर A, B, C या परिमेय संख्या असतील तर त्यांचे बेरीज व गुणाकाराचे गुणधर्म दिले आहेत. त्याचे नीट निरीक्षण करा. मुलांनो, लक्षात ठेवा की कोणत्याही परिमेय संख्येचे दशांश अपूर्णांकी रूप खंडित किंवा अखंडित आवर्ती असते. मुलांनो, मागील इयत्तेमध्ये खंडित रूप व अखंड आवर्ती याविषयी माहिती जाणून घेतली आहे. त्याची उजळणी म्हणून थोडंसं समजून घेऊया. परिमेय संख्यांचे दशांश रूप. उदाहरण 1. 127/16 चे दशांश रूप पहा. या उदाहरणात बाकी शून्य आल्याने भागाकाराची क्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणून भागाकार करून आलेल्या 7.9375 या संख्येत 5च्या पुढे कोणताही अंक नाही. म्हणजे 7.9375 हे दशांश रूप खंडित आहे. म्हणून 127/16 बरोबर 7.9375. उदाहरण 2. 43/12 चे दशांश रूप पहा. या भागाकारात अपूर्णांक भागामध्ये 5, 8 या अंकांनंतर 3 हाच अंक पुन्हा पुन्हा येत राहणार आहे. 3चा भाग लावल्यास प्रत्येक वेळी बाकी 4 राहणार आहे. भागाकाराची ही क्रिया अखंडपणे चालू राहणार आहे. 8 या अंकापुढे 3 हाच अंक पुन्हा पुन्हा येत असल्याने येथे 3 हा एकच अंक आवर्त आहे. म्हणजे भागाकाराचे हे दशांश रूप अखंड आणि आवर्ती आहे. 3.5833 हा भागाकार 3 आवर्ती 583 असा लिहितात. अखंड आवर्ती दशांश रूप जेवढ्या अंकाचा आवर्त असतो तेवढ्या अंकाच्या गटावर आडवी रेख काढतात किंवा टिंब देतात. म्हणून 43/12 बरोबर 3 आवर्ती 583 आहे. कोणत्याही परिमेय संख्येचे दशांश अपूर्णांकी रूप खंडित किंवा अखंड आवर्ती असते. खालील तक्त्यात खंडित रूप व अखंड आवर्ती रूपाची काही उदाहरणे दिली आहेत ती पहा. अखंड आवर्ती दशांश रूपातील परिमेय संख्या P/Q या रूपात मांडणे. मुलांनो, आता आपण अखंड आवर्ती दशांश रूपातील परिमेय संख्या P/Q या रूपात कशा प्रकारे मांडतात हे पाहूया. उदाहरण 1. 0 आवर्ती 7 हा आवर्ती दशांश अपूर्णांक P/Q रूपात लिहा. समजा x बरोबर 0 आवर्ती 7 म्हणजेच 0.7 आहे. लक्षात घ्या की दशांश चिन्हानंतर किती अंक पुन्हा पुन्हा येतात किंवा कोणते अंक आवर्ती आहेत हे पाहून त्या संख्येला गुणावे. वरील उदाहरणात 7 हा एकच अंक पुन्हा पुन्हा येतो, म्हणून समीकरणाच्या दोन्ही बाजूला 10 ने गुणावे लागेल. x बरोबर 0 आवर्ती 7 आहे. समीकरण 1. म्हणून 10 गुणिले x बरोबर
0.7 गुणिले 10 बरोबर 7.7. म्हणून 10x बरोबर 7.7 आहेत. समीकरण 2. आता समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करूया. 10x वजा x बरोबर 7.7 वजा 0.7. म्हणून 9x बरोबर 7. म्हणून x बरोबर 7/9. म्हणून 0 आवर्ती 7 म्हणजेच 7/9 आहेत. उदाहरण 2. 7 आवर्ती 529 हा आवर्ती दशांश अपूर्णांक p/q रूपात लिहा. उकल. समजा x बरोबर 7 आवर्ती 529 बरोबर 7/529 आहे. येथे दशांश चिन्हानंतर 3 अंक आवर्ती आहे, म्हणून दोन्ही बाजूला 1000 ने गुणूया. म्हणून 1000x बरोबर 7529.529529 बरोबर 7529/529. 1000x वजा x बरोबर 7529.529 वजा 7/529. म्हणून 999x बरोबर 7522.0. म्हणून x बरोबर 7522/999 बरोबर 7/529. इथे दशांश चिन्हानंतर येणाऱ्या संख्येतून म्हणजे 529 मधून पूर्णांक संख्या म्हणजे 7 वजा करावी, म्हणजे 522 मिळतील. हे 522 दशांश अपूर्णांक संख्येतील पूर्णांक संख्येनंतर म्हणजेच 7 नंतर लिहावेत, म्हणजे 7522 मिळतील. नंतर छेदस्थानी दशांश चिन्हानंतर जेवढे अंक आहेत तेवढे 9 लिहावेत. म्हणून 7/529 बरोबर 7522/999 आहेत. मुलांनो, लक्षात ठेवा की दिलेल्या संख्येत दशांश चिन्हानंतर लगेच किती अंक आवर्ती आहेत ते पाहून त्याप्रमाणे त्या संख्येला 10, 100, 1000 यापैकी योग्य संख्येने गुणावे. उदाहरणार्थ 2 आवर्ती 3 या संख्येत 3 हा एकच आवर्ती आहे. म्हणून 2 आवर्ती 3 ही संख्या p/q रूपात आणण्यासाठी तिला 10 ने गुणावे. 1/2 4 या संख्येत 2, 4 हे 2 अंक आवर्ती आहेत. म्हणून 1.24 ला 100 ने गुणावे. 1/5 1 3 या संख्येत 5, 1, 3 हे 3 अंक आवर्ती आहेत. म्हणून 1.513 ला 1000 ने गुणावे. परिमेय संख्येच्या छेदाचे मूळ अवयव तपासा. त्यात 2 आणि 5 यांच्या व्यतिरिक्त मूळ संख्या नसतील तर त्या परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित असते. 2 व 5 व्यतिरिक्त मूळ संख्या ही छेदाचा अवयव असेल तर त्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असते. आणखी काही उदाहरणे आपण समजून घेऊया. उदाहरण 17/8 हा आवर्ती दशांश अपूर्णांक p/q रूपात लिहा. समजा x बरोबर 17/8 आहे. या उदाहरणात 8 व 9 या 2 अंकांची पुनरावृत्ती आहे, म्हणून दोन्ही बाजूला 100 ने गुणावे लागेल. 100 गुणिले x बरोबर 17/8 गुणिले 100. म्हणून 100x बरोबर 1789/8 100x वजा x बरोबर 1789/8 वजा 17/8 म्हणून 99x बरोबर 1772.00. येथे x च्या ठिकाणी कोणतीही संख्या नाही, म्हणून इथे x म्हणजेच 1 मानून 100 मधून 1 वजा केला. म्हणून 99x बरोबर 1722. म्हणून x बरोबर 1722/99. हेच उदाहरण आपण आणखी एका वेगळ्या व सोप्या पद्धतीने सोडवू. उदाहरण 17/8 हा आवर्ती दशांश अपूर्णांक p/q रूपात लिहा. येथे 17.1289 या अपूर्णांकामध्ये 89 या आवर्ती संख्येमधून 17 पूर्णांक संख्या वजा करू. 89 वजा 17 बरोबर 72 व आलेले उत्तर म्हणजे 72 ही संख्या पूर्णांक संख्या 17च्या पुढे लिहिली. म्हणजे अंशस्थानी 1772 झाले. आता दशांश चिन्हानंतर जेवढे अंक आहेत तितक्या वेळा 9 हा अंक छेदस्थानी लिहा. येथे दशांश चिन्हानंतर 8 व 9 हे 2 अंक आहेत, म्हणून छेदस्थानी
9 2 वेळा म्हणजे 99 लिहिले. म्हणजे आपले उत्तर मिळाले 1772/99. पाहिलंत? दोन्ही उत्तरे समान आहेत. अशा प्रकारे आपण खंडित आवर्ती खंडित रूप तसेच p/q रूपात कशा मांडतात याचा अभ्यास केला. संख्या रेषेवरील परिमेय व अपरिमेय संख्या. उदाहरण 1. मुलांनो, आता आपण पाहू की वर्गमुळात 2 ही संख्या संख्या रेषेवर कशा प्रकारे दाखवतात. कृती. प्रथम एक संख्या रेषा काढून घ्या. त्या संख्या रेषेवर एक एक सेमीचे भाग पाडा. संख्या रेषेवर कोठेही शून्य घ्या. त्यानंतर बिंदू बी पासून वर 1 सेंटीमीटरची रेषा काढा. आता शून्यापासून ती रेख जोडून घेतल्यावर आपल्याला एक काटकोन त्रिकोण तयार झालेला दिसतो. आपल्याला संख्या रेषेवर वर्गमुळात 2 ही संख्या दाखवायची आहे. यासाठी पायथागोरसच्या सूत्राचा वापर करावा लागेल. पायथागोरसचे सूत्र बरोबर कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. तयार झालेल्या काटकोन त्रिकोणामध्ये AB व BC या 2 बाजू आहेत आणि AC हा कर्ण आहे. आता आपण सूत्रात किंमत लिहू. AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. म्हणून AC वर्ग बरोबर 1 वर्ग अधिक 1 वर्ग वर्ग करूया. म्हणून AC वर्ग बरोबर 1 अधिक 1. म्हणून AC वर्ग बरोबर 2. म्हणून AC बरोबर वर्गमुळात 2. आता बिंदू A पासून C पर्यंत कंपासमध्ये माप घेऊन संख्या रेषेवर एक कंस काढा. कंस काढल्यावर तो बिंदू वर्गमुळात 2 आहे हे सिद्ध होते. अशा प्रकारे आपण संख्या रेषेवर अपरिमेय संख्या दाखवू शकतो. उदाहरण 2. खालील संख्या रेषेवर दाखविलेल्या वर्गमुळात 2 व वर्गमुळात 3 ह्या संख्या परिमेय नाहीत, म्हणजे त्या अपरिमेय आहेत. मुलांनो, या संख्या रेषेवर OA बरोबर 1 एकक अंतर आहे. शून्याच्या डावीकडे B बिंदूही 1 एकक अंतरावर आहे. B बिंदूचा निर्देशक -1 आहे. P बिंदूचा निर्देशक वर्गमुळात 2 असून त्याची विरुद्ध संख्या C या बिंदूने दर्शविली आहे. C बिंदूचा निर्देशक वजा वर्गमुळात 2 आहे. त्याप्रमाणे वर्गमुळात 3 ची विरुद्ध संख्या वजा वर्गमुळात 3 दर्शवणारा बिंदू D आहे. अपरिमेय संख्या व वास्तव संख्या. अपरिमेय संख्या. परिमेय संख्या नसणाऱ्या संख्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. अपरिमेय संख्या संच Q या अक्षराने दर्शवतात. वास्तव संख्या वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5 अशा संख्या संख्या रेषेवर दाखवता येतात. जी संख्या संख्या रेषेवर बिंदूने दाखवता येते ती वास्तव संख्या आहे असे म्हणतात. आपल्याला माहीत आहे की प्रत्येक परिमेय संख्या वास्तव संख्या असते. परंतु वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वजा वर्गमुळात 2, 3 अधिक वर्गमुळात 2 अशा वास्तव संख्या परिमेय नाहीत. म्हणून प्रत्येक वास्तव संख्या ही परिमेय असतेच असे नाही हे लक्षात ठेवा. उदाहरण 1. वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय आहे हे अप्रत्यक्ष सिद्धता देऊन सिद्ध करता येते. सिद्धता. समजा वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे असे गृहीत धरू. परिमेय संख्या नेहमी आपण P/Q म्हणजेच Q असमान 0 या स्वरूपात मांडतो आणि P व Q मध्ये 1 पेक्षा वेगळा सामायिक विभाजक नाही असे मानू. वर्गमुळात 2 बरोबर P/Q दोन्ही बाजूचा वर्ग करूया. म्हणून वर्गमुळात 2 चा वर्ग बरोबर P चा वर्ग छेद Q वर्ग. येथे वर्गमूळ हे चिन्ह घालविण्यासाठी दोन्ही बाजूंचा वर्ग केला आहे. म्हणून 2 बरोबर P वर्ग छेद Q वर्ग. आता तिरकस गुणाकार करूया. P वर्ग बरोबर 2Q वर्ग. म्हणून P वर्ग ही समसंख्या आहे. कोणत्याही संख्येला 2 ने गुणले असता ती समसंख्या असते. येथे P वर्ग बरोबर 2Q वर्ग आहे. म्हणजे Q वर्ग या कोणत्याही संख्येला 2 ने गुणले आहे. P सुद्धा समसंख्या आहे. म्हणजेच 2 हा P चा विभाजक आहे. विधान 1. समजा P बरोबर 2T मानू. P वर्ग बरोबर 2T वर्ग. दोन्ही बाजूला वर्ग करूया. म्हणून P वर्ग बरोबर 4T वर्ग. म्हणून 2Q वर्ग बरोबर 4T वर्ग. म्हणून P वर्ग बरोबर 2Q वर्ग. म्हणून Q वर्ग
बरोबर 2t वर्ग. क्यू वर्ग ही समसंख्या आहे म्हणून क्यू पण समसंख्या आहे. म्हणजेच 2 हा क्यूचा सुद्धा विभाजक आहे. विधान 2. विधान 1 व 2 वरून 2 हा पी आणि क्यूचा सामायिक विभाजक आहे. ही विसंगती आहे कारण पी छेद क्यू मध्ये पी आणि क्यूचा एक व्यतिरिक्त एकही सामायिक विभाजक नाही. म्हणून वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे असे गृहीत चुकीचे आहे. म्हणून वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. आणखी एका उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊया. उदाहरण 2. वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करा. सिद्धता. समजा वर्गमुळात 5 ही परिमेय संख्या आहे असे गृहीत धरूया. म्हणून परिमेय संख्या p छेद q या रूपात लिहितात आणि q असमान 0 आहे. म्हणून वर्गमुळात 5 बरोबर a छेद b. a व b यामध्ये 1 हा सामायिक विभाजक आहे. म्हणून वर्गमुळात 5 बरोबर a छेद b. तिरकस गुणाकार करूया. म्हणून वर्गमुळात 5 गुणिले b बरोबर a गुणिले 1. म्हणून वर्गमुळात 5b बरोबर a. समीकरण 1. दोन्ही बाजूंचा वर्ग करूया. म्हणून वर्गमुळात 5b वर्ग बरोबर a वर्ग. येथे वर्गमूळ हे चिन्ह घालविण्यासाठी दोन्ही बाजूंचा वर्ग केला आहे. म्हणून 5b वर्ग बरोबर a वर्ग. गुणाकार व्यस्त क्रिया करू. म्हणून b वर्ग बरोबर a वर्ग छेद 5. याचा अर्थ असा होतो की a वर्ग हा 5चा विभाजक आहे. म्हणजेच 5 हा a चा सुद्धा विभाजक आहे. समजा a बरोबर 5c. c ही कोणतीही एक संख्या मानू. म्हणून वर्गमुळात 5b बरोबर a. a च्या जागी 5c ठेवू. म्हणून वर्गमुळात 5b बरोबर 5c. दोन्ही बाजूंचा वर्ग करू. म्हणून वर्गमुळात 5b वर्ग बरोबर 5c वर्ग. येथे वर्गमूळ हे चिन्ह घालविण्यासाठी दोन्ही बाजूंचा वर्ग केला आहे. म्हणून 5b वर्ग बरोबर 25c वर्ग. गुणाकार व्यस्त क्रिया. म्हणून b वर्ग बरोबर 25c वर्ग छेद 5. म्हणून b वर्ग बरोबर 5c वर्ग. c वर्ग बरोबर b वर्ग छेद 5. याचा अर्थ 5 हा b वर्गचा विभाजक आहे. म्हणजेच 5 हा b चा सुद्धा विभाजक आहे. ही विसंगती आहे कारण a आणि b चा 5 हा सामायिक विभाजक आहे. म्हणून वर्गमुळात 5 ही परिमेय संख्या आहे हे गृहीत चुकीचे आहे. म्हणून वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या आहे.